वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। भास होते कसे हे नाव ओठी कुणाचे का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे तुझी आहे नशा मला साध घालती काही दिशा मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे की तुझी आहे नशा मला साध घालती काही दिशा मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे प्रेमा
माझी ताईची लग्नाला तुम्ही सगळ्यांनी येवायचा, तुम्ही सगळ्यांनी येवायचा आणि हळदीन नाचवचा. हळदीन पिवली झाली ही नवरी, आई बापाची लेक लाडकी. हळदीन पिवली झाली ही नवरी, आई बापाची लेक लाडकी. मामा मामीला घेऊन लागला मांडवण नाचवला. माझी ताईचे लग्नाला तुम्ही सगळ्यांनी येवाचा. चांदासारखा यो ताईचा मुखडा, पसंद केलाय रायगडचा नवरा. चांदासारखा यो ताईचा मुखडा, पसंद केलाय रायगडचा नवरा. यो माहेर सोडून चालले सासरी नांदायला. माझी ताईचे लग्नाला तुम्ही सगळ्यांनी येवाचा. मोगऱ्याचा गजरा मालूनशी आईली, रंगोली साडी नेसूनशी आईली. मोगऱ्याचा गजरा मालूनशी आईली, रंगोली साडी नेसूनशी आईली. ही नवरीची करवली लागली ठुमकत नाचवला. माझ्या ताईचे लग्नाला तुम्ही सगळ्यांनी येवाचा. पत्रिका छापूनशी आईली आणि नातेवाईकांची नावात राहिली. कालच पत्रिका छापूनशी आईली आणि नातेवाईकांची नावात राहिली. तुम्ही राग नाही ठरवता
यो औतण जगदीशचा माझी ताईचे लग्नाला तुम्ही सगळ्यांनी येवाचा गावात होतो वेगे नाशाकडे मी जरी गावात होतो वेगे नाशाकडे मी जरी मोलावरी कारिले दाविले प्रेमातरी किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला अति भरपूर तो मती धुंद गई तो मन करण्याला पुरे जीवा किती आनंद हा मोडत असताना मोडता माझा गुरु मोडत असताना मोडता माझा गुरु तो मती धुंद करीतो वर्णन करण्याला तुरे जीवा बडा प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करण्याला तुरे जीवा किती आनंद हा तेथे निरंतर आनंद किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा अति भरपूर तो मती धुंद करीतो वर्णन करण्याला पुरे जीवा किती आनंद हा पक्षी व सर्व वन पशु यास नावे दिली पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक नव्हता. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक पासळी काढून घेतली. तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची पासळी काढून तिची स्त्री बनविली आणि तिला आदामाकडे नेली. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे. यास्तव पुरुष आपल्या आईबापासोबत आपल्या स्त्रीशी जळून राहील. ती त्यासाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद करतो. विशेष करून दे बापा, आज त्यांचं जे प्रभूची हळदीचं रुची पवित्रपणे प्रभू पवित्रपणे प्रभू हे पूर्ण सिद्धीत जाण्यासाठी तू सहाय्य आणि मदत कर. दे बाप्पा, प्रिय प्रभूची सहाय्य त्यांना मिळू दे. प्रार्थना करतो पुन्हा एक वार दे बाप्पा, यावेळेस प्रभूची छबीली उसके चंचल नैन कटार और चंचल नैन कटार ते उसका रूप बना हथियार. उसके रूप से कत्ल हुए तो चर्चा शुरू हुआ.